जनगणना 2027 1 मे पासून सुरू झाली आहे. 15 मे पर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची जनगणना ऑनलाईन पद्धतीने करू शकता. कारण या वर्षीची जनगणना डिजिटल स्वरूपात केली जाणार आहे. तुम्ही स्वतः ऑनलाईन घरी बसून ही जनगणना करू शकता आणि जर नाही केली तर 15 मे नंतर HLO तुमच्या घरी येतील आणि ते तुमची जनगणना करतील. तर जनगणना कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. साईट आहे, साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. या साईटवरती जायचं, आपला जो स्टेट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा, कॅप्चा कोड आहे तो बॉक्समध्ये टाकायचा आणि व्हेरीफाय अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. व्हेरीफाय आणि प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथे कन्सर्ट येईल, त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या घरातील जो प्रमुख आहे, हेड, त्याचं नाव लिहायचं आहे, त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. व्हेरीफाय आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं. त्या नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा. आपली जी भाषा आहे मराठी ती सिलेक्ट करून घ्यायची आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं. OTP व्हेरीफाय होईल. आता OTP व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी कन्सर्ट येईल, त्याला ठीक आहे क्लिक करायचं आणि आता इथे तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा व्यवस्थित. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या एरियाचं नाव टाकायचं आणि ते शोधा म्हणून आहे त्या शोधावरती क्लिक करायचं. आता मॅप ओपन होईल. मॅपमध्ये तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, जिथे तुमचं घर आहे, त्या घराच्या ठिकाणी हा जो येल्लो कलरचा सिम्बॉल दिसतोय छोटासा, तो आणि रेडवाला, हे दोन्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणि घेऊन झालं की त्या ठिकाणी तुमचं जे घराच्या जवळपास तुम्ही तिथे नेलं की या ठिकाणी जतन करावरती क्लिक करायचं. जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं. तुमचा जो एरिया आहे तो या ठिकाणी कॅप्चर होऊन जाईल. आता हे कन्सेंट आहे तिथे होय म्हणून क्लिक करायचं. जर बरोबर असेल तर, नाही असेल तर नाही करायचं आणि पुन्हा तुमचा जो एरिया आहे तो व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचा. आता इथे तुम्हाला 33 प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत. आता तुमच्या ज्या घराची स्थिती आहे त्याच्यासाठी तुम्ही जे साहित्य वापरलेलं आहे, मुख्य साहित्य, ते कोणतं आहे? मातीचं आहे, लाकडाचं आहे, की कॉन्क्रीटचं आहे, दगडचं आहे, जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं. यातलं काहीही नसेल तर इतर म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. सेम प्रश्न आहे दुसरा, घराची जी भिंत आहे यासाठी साहित्य कोणतं वापरलेलं आहे हे ऑप्शन वाचायचे. हे ऑप्शन मधलं जे असेल ते क्लिक करायचं. हे ऑप्शन मध्ये नसेल तर इतर वरती क्लिक करायचं. तिसरं आहे गणना, म्हणजे घराची जी छप्पर आहे त्याच्यासाठी कोणतं साहित्य वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये पण सगळे ऑप्शन वाचून घ्यायचे. त्या ऑप्शन मध्ये जे तुमचं घरासाठी वापरलेलं आहे ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं. आता घराची स्थिती कशी आहे? चांगली आहे, राहण्यासाठी योग्य आहे की मोडकळी झालेली आहे, जे काही आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला पुढे जायचं आहे का असं विचारलं तर होय वरती क्लिक करायचं. आता कुटुंबाची माहिती आहे. या कुटुंबामध्ये सामान्य निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, म्हणजे किती लोक राहतात घरामध्ये. मग कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये नाव, त्याचे लिंग, त्याच्यानंतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर कशामध्ये असेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचंय. आता इथे SC आणि ST साठी लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये त्यांच्या सगळ्या जातींचा प्रकार लिहिलेला आहे. जर कोण अनुसूचित जातीमध्ये येतं, कोण अनुसूचित जमातीमध्ये येतं, ह्या सगळ्या जातींचा उल्लेख ह्या PDF मध्ये आहे, तर तुम्ही वाचून ते करू शकता. जर यापैकी तुम्ही नसाल, इतर मध्ये असेल तर आपण इतर सिलेक्ट करायचंय. आता इतर सिलेक्ट करून झाल्यानंतर तुमचं जे हे घर आहे ते स्वतःचं आहे की दुसरं ऑप्शन आहे हे भाड्याचं घर आहे, पण तुमचं स्वतःचं घर दुसरीकडे कुठे आहे तर ते सिलेक्ट करायचं. किंवा भाड्याचं घर आहे तुमचं, हे स्वतःचं दुसरीकडे कुठेही नाहीये, किंवा इतर काही कारण असेल तर इतर, असं जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. आता इथे खोल्यांची संख्या किती आहे, तुम्ही ज्या घरात राहतात त्याच्यामध्ये किती खोल्या आहेत ते सिलेक्ट करायचं. विवाहित जोडपा आहे का, असेल तर होय करायचं. किती आहे ते लिहायचं. पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न विचारलाय की मुख्य स्तोत्र काय आहे पिण्याच्या पाण्याचा, म्हणजे प्रक्रिया केलेलं पाणी येतं नळाद्वारे की प्रक्रिया न केलेलं पाणी येतं की विहीर आहे, जे काही या ऑप्शन मध्ये असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कुठे आहे, तुमच्या परिसरामध्ये आहे की परिसराच्या बाहेर आहे की दूर आहे, जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. प्रकाशाचा मुख्य स्तोत्र काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर शौचालयाची उपलब्धता आहे का, म्हणजे फक्त कुटुंबासाठी आहे की कुटुंबासाठी आणि सामाजिक असं आहे,
की सार्वजनिक शौचालय आहे की नाहीच आहे, जे काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. शौचालयाचा प्रकार कोणता आहे, फ्लश, पोअर फ्लश, म्हणजे जे काही असेल ते, इथं टाकी आहे की खड्डा आहे की एकल खड्डा आहे, जे काही ऑप्शन तुमचं असेल ते ऑप्शन चूज करून घ्यायचं. त्यानंतर सांडपाणी सोडण्याची व्यवस्था कसं आहे, बंद गटार आहे की उघडं गटार आहे की गटारच नाहीये, कसं जातं ते सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी स्वयंपाकघरासाठी उपलब्धता तुमच्याकडे आहे का, म्हणजे स्वयंपाकघर वेगळं आहे का. तसं असेल तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये काय वापरता, LPG वापरता की दुसरं काही वापरता, जे काही ऑप्शन तुमचं असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. की स्वयंपाकच करत नाही, घरात स्वयंपाक करत नसाल तर ते ऑप्शन आहे स्वयंपाक करत नाही, ते सिलेक्ट करून घ्यायचं. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणतं आहे, म्हणजे तुम्ही जास्त करून काय वापरता, लाकूड वापरता की रॉकेल वापरता की जे काही आपलं गॅस सिलेंडर आहे ते वापरता. जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं. आणि आता पुढची माहिती आहे, तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या घरामध्ये रेडिओ किंवा काही असेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचंय. का मोबाईल आणि स्मार्टफोन आहे तर तिथे सिलेक्ट करून घ्यायचंय. काहीच नसेल ह्याच्यापैकी तर नाही म्हणून ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचंय. जर दूरचित्रवाणी म्हणजेच टीव्ही असेल तर टीव्ही, नसेल तर इतर काही असेल तर इतर जो काही असेल तर ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचंय. नसेल तर नाही वरती सिलेक्ट करायचंय. इंटरनेटची उपलब्धता कशावरती आहे, म्हणजे लॅपटॉप आणि संगणकसाठी वापरता की मोबाईलसाठी वापरता की इतर कोणत्या उपकरणासाठी तुम्ही इंटरनेट वापरता ते सिलेक्ट करून घ्यायचंय. लॅपटॉप किंवा संगणक आहे का, असेल तर होय करायचंय, नसेल तर नाही करायचंय. दूरध्वनी आणि मोबाईल, म्हणजे तुमच्याकडे लँडलाईन फोन सुद्धा आहे आणि मोबाईल आहे की फक्त मोबाईल आहे की दोन्ही आहे, जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. सायकल स्कूटर आहे का तर ते सिलेक्ट करून घ्यायचं. गाडी जीप कार वगैरे काही असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्याच्यानंतर कुटुंबात सेवन केलं जाणारे मुख्य, म्हणजे काय सगळ्यात जास्त तुम्ही खाता, तांदूळ गहू जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. आणि पुढे जा आणि जतन करावरती क्लिक करायचं. आता ही सगळी माहिती आहे ती तुम्हाला एकदा दिसेल व्यवस्थित. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर काही चुकीचं वाटत असेल की तुम्हाला समजत नसेल तर इतर म्हणून ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा, कारण हे सगळं तपासलं जाईल. म्हणून हे सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित उत्तरं दिलेत का एकदा चेक करून बघा. जर काही चुकलं असेल तर तुम्ही आता सुद्धा मागे जाऊन ते नीट करू शकता. आणि एकदा तुम्ही हा फॉर्म सबमिट केला की नंतर एडिट होत नाही, म्हणून आताच तुम्ही संपादित करण्यासाठी मागेचा हा ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही जे काही आहे ते चेंजेस करू शकता. किंवा मग पुढे जाऊन हे जे आहे ते सादर करा, त्याच्यावरती क्लिक करायचं. होय म्हणून क्लिक करायचं. तुमचा हा फॉर्म एकदा सबमिट झाला की एडिट होत नाही असं लिहून येईल, तिथे होय करायचं. फॉर्म सबमिट झाला की तुम्हाला एक SC नंबर भेटेल. हा SC ID आहे तो सांभाळून ठेवायचा. 15 मे नंतर प्रत्येकाच्या घरी HLO येणार आहेत आणि HLO आल्यानंतर तुम्हाला हा SC ID तुम्हाला मागणार आहे. तो SC ID त्यांच्याकडे द्यायचा. मग तुमची जनगणना ते एकदा चेक करतील आणि त्याच्यानंतर सबमिट करतील. जर तुम्ही केलेली नसेल तरी सुद्धा ते जनगणना स्वतः करतील, आणि केली असेल तर तुम्हाला त्यांना SC ID द्यावा लागेल. तुमचा पण खूप वेळ वाचेल आणि ते एवढे प्रश्न विचारत बसणार नाहीत. म्हणून तुम्ही ही जनगणना ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून केली तर चांगलंच आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यांच्यासोबत शेअर करू शकता.